नमस्कार. डिसमेंटलिंग विविध प्रकारचे बिअरिंग असेंबलिंग करणे आणि फंक्शनॅलिटी चेक भाग 2 या सेशन मध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल: शाफ्टवर इंटरफरन्स फिट असणारे बॉल बिअरिंग्स डिसमाउंट करणे, घरामध्ये इंटरफरन्स फिट बसणारे बॉल बिअरिंग डिसमाउंट करणे, बॉल बिअरिंग माउंट करणे. बॉल बिअरिंग्स डिसमाउंटसाठी आणि माउंट करण्यासाठी आवश्यक टूल्स आणि मटेरियल पुढील प्रमाणे आहेत: बॉल बिअरिंग, आर्बर प्रेस, बिअरिंग पुलर, केरोसिन, बनियान क्लॉथ, हैमर, स्पैनर, लुब्रिकेटिंग ऑयल, सॉफ्ट ब्रिशल ब्रश, वर्नियर माइक्रोमीटर. शाफ्टवर इंटरफरन्स फिट असणारे बॉल बिअरिंग डिसमाउंटच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे आर्बर प्रेस किंवा हायड्रोलिक प्रेस वापरणे. सुरुवातीला शाफ्टसह बिअरिंग आर्बर प्रेस किंवा हायड्रोलिक प्रेस वर ठेवा. बिअरिंगच्या आतील रिंगला आधार देण्यासाठी समान आकाराचे एक रिंग किंवा 2 समांतर ब्लॉक्स ठेवा. रॅम आणि शाफ्ट दरम्यान एक डमी ठेवा. बिअरिंग मधून बाहेर येण्यासाठी शाफ्टला हळुवारपणे प्रेस करा. नुकसान टाळण्यासाठी हाताने काढलेला शाफ्टला आधार द्या. बिअरिंगवर थेट हॅमरने ठोकू करू नका. शाफ्टवर इंटरफरन्स फिट असलेल्या बॉल बिअरिंग डिसमाउंटची दुसरी पद्धत म्हणजे बिअरिंग पुलर वापरणे. प्रथम बिअरिंग पुलरचे स्पिंडल शाफ्टच्या सेंट्रल होलवर बसवा. बेअरिंगवर पाय ठेवा. त्यानंतर पुलरच्या स्पिंडल स्पॅनरने हळूहळू घट्ट करा, जेणेकरून पुलर ताण घेऊ शकेल. जर बिअरिंग पुन्हा वापरायचे असेल तर पुलरचे पाय बिअरिंगच्या बाहेरील रिंगशी जोडले जातील. तेव्हा पुलर सोबत कीपर पुलर प्लेट वापरायचे लक्षात ठेवा. लहान बिअरिंगच्या बाबतीत ते पुलर वापरून किंवा मेटॅलिक स्लीव्हजने हलके हॅमर ब्लोज करून सहज काढता येते. लहान आणि मध्यम आकाराचे बेअरिंग डिसमाउंटसाठी लॉक नट किंवा आतील रिंग बट करून हॅमर किंवा स्लीव्हज वापरा. जर नट आतील बाजूस स्थित असेल तर आतील रिंगच्या विरुद्ध स्लीव्हज ठेवा. नंतर खाली डिसमाउंट साठी हॅमर वापरा. बेअरिंग डिस्माउंटसाठी
ब्रॅकेटसह विशेष प्रकाराच्या पुलर देखील वापरला जाऊ शकतो. हा प्रकार बेअरिंगच्या आतील रिंगवर खेचण्याची फोर्स लागू करण्यासाठी वापरला जातो. पुढे हाऊसिंग बोरवर इंटरफरन्स फिट असणारे बॉल बिअरिंग डिस्माउंट करायला शिकू. स्लीव्सवर वापरून आणि ड्रिफ्ट वापरून बॉल बिअरिंग उतरवला येतात. स्लीव्स वापरून खाली डिस्माउंटसाठी 2 वुडन ब्लॉक्सवर व्हील ठेवा आणि बिअरिंगच्या फेसवर योग्य स्लीव्स बसवा. त्यानंतर बेअरिंग डिस्माउंटिंगसाठी स्लीव्सवर प्रेशर घ्या. अशा प्रकारे डिस्माउंटिंग हाऊसिंगसाठी कोणत्याही शोल्डर शिवाय केले जाऊ शकते. बेअरिंगच्या मध्ये शोल्डर असलेल्या हाऊसिंगसाठी बेअरिंगला डिसमेंटलसाठी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ड्राय आउटसाठी सॉफ्ट मेटल ड्रिफ्ट वापरा. बेअरिंग डिसमेंटलसाठी योग्य पुलर देखील वापरला जाऊ शकतो. सेल्फ अलाइनिंग बॉल बिअरिंग डिस्माउंटसाठी बाहेरील रेसवर पुलरचे लेग्स बसवून आतील रेस फिरवला आणि बेअरिंग काढण्यासाठी स्क्रू केलेल्या स्पिंडलला घट्ट करा. बेअरिंग डिस्माउंटेड नंतर केरोसिन किंवा नाफ्ता वापरून सॉफ्ट ब्रिशल ब्रशने स्वच्छ करा. बनियन क्लॉथने बेअरिंग पुसून टाका. बेअरिंग साफ करण्यासाठी किंवा पुसण्यासाठी कॉटन वेस्ट वापरू नका. पुसल्यानंतर कॉरोसन, केज, रेसवेज, रोलिंग एलिमेंट्स आणि आतील आणि बाहेरील रेस मधील डॅमेज यासाठी व्हिज्युअली तपासा. नंतर बेअरिंगला हळूवारपणे लुब्रिकेट करा. तसेच हाताच्या बोटाभोवती बेअरिंग घाला आणि कोणतीही विचलित आणि आवाजाशिवाय बेअरिंगचे गुडगुडीत फिरणे तपासण्यासाठी हळूवारपणे फिरवा. काही सील असल्यास ते बदला. बॉल बेअरिंग माउंट करण्यासाठी आवश्यक इंटरफरन्स फिट तपासण्यासाठी शाफ्ट डायमीटर स्वच्छ करा आणि मोजा. शाफ्टच्या डायमीटर मोजण्यासाठी शाफ्ट फिटसाठी इनसाइड मायक्रोमीटर आणि हाऊसिंग फिटसाठी वर्नियरच्या आत मायक्रोमीटर वापरा. नंतर माउंटिंगसाठी शाफ्ट स्वच्छ करा. बेअरिंगच्या आतील रिंगवर योग्य आकाराची स्लीव्स ठेवा. सामान्य हॅमर वापरून हॅमर ब्लोज अप्लाय करा. मेटॅलिक साऊंड ऐकू येईपर्यंत बेअरिंग मध्ये हळू चालवा. बाहेरील रिंगवर बसण्यासाठी योग्य स्लीव्स निवडून हाऊसिंग फिटसाठी समान प्रक्रिया अवलंबली पाहिजे. जेथे शक्य असेल तिथे अर्बर प्रेस वापरा, कारण जेव्हा लहान बिअरिंग वारंवार बसवली जातात तेव्हा ते विशेषतः योग्य असते. त्यानंतर शाफ्टला लुब्रिकेट करणे, बेअरिंगच्या दरम्यान माउंटिंग स्लीव्स ठेवा आणि इंटरफरन्स फिटसह रिंगवर प्रेस करा. शेवटी प्रेसद्वारे फोर्स लागू करून बेअरिंगमध्ये शाफ्टमध्ये चालवा.
चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. एक तर पुलर, आर्बर प्रेस किंवा स्क्रूज आणि हॅमर वापरून शाफ्टवर इंटरफरन्स फिट असणारे बॉल बिअरिंग डिसमाउंट करा. केरोसिन किंवा नाफ्ता वापरून सॉफ्ट ब्रिशल ब्रशने उतरवलेल्या बेरिंग स्वच्छ करा. बेरिंगला लुब्रिकेट घालणे आणि मेटॅलिक साऊंड ऐकू येईपर्यंत बेरिंग मध्ये चालवा. प्रेसद्वारे फोर्स लागू करून बेरिंग मध्ये शाफ्ट मध्ये चालवा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला डिसमॅन्टलिंग, विविध प्रकारचे बेअरिंग असेंबलिंग करणे आणि फंक्शनॅलिटी चेक भाग 2 बद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये.